महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगली दौऱ्यावर। सांगलीत गणेश मंदिरासमोर नारळ फोडून करणार प्रचाराचा शुभारंभ। सांगलीच्या स्टेशन चौकातून करणार जनतेला संबोधित। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत। सांगलीतील गणपती मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून सांगलीतील स्टेशन चौकातून ते जनतेला संबोधित करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 3 पोलीस उपअधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 39 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 450 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांचा उद्या सांगली दौरा आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये एक ॲडिशनल SP, 3 DYSP, 10 पोलीस निरीक्षक, 39 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 450 अंमलदार आहेत। 450 अंमलदारमध्ये 72 अंमलदार आमचे वाहतूक नियमनासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये 2 RCPचे प्लॅटून आहेत। पोलीस दल, सांगली पोलीस दल बंदोबस्तासाठी पूर्ण सुसज्ज आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।